नमस्कार मैत्रिणींनो, वर्षा डिझाइनमध्ये तुम सर्वांचं मनापासून स्वागत। या व्हिडिओमध्ये वर्क केलेले ब्लाऊज, त्याची गळा खोली, त्याचं शोल्डर किती घ्यायचं आहे, पूर्ण कसं माप घ्यायचं आहे, पूर्ण गळा मॅच करण्याची पद्धत खूप सोपी समजून सांगितली। पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघायला विसरू नका। तर आता आपण हे वर्क केलेले जो गळा दिलेला आहे त्याची गळा खोली खूप मोठी, मग त्यासाठी आपण काय करणार, आपली गळा खोली कमी येते, 2.5 इंच येते, कधी कधी कमी माप असलं तर 2.25 येते। मग हे अंतर खूप मोठं दिलेलं असतं, मग त्यासाठी आपण काय करणार आहे ते बघा। तर आता इथं ब्लाऊज पीस आणि अस्तरचा कपडा मापानुसार कापून घेतला आहे आणि इथलं जे अंतर आहे ते जास्त घ्यायचं आहे। या बाजूचं अंतर जास्त घेतल्यानंतर ब्लाऊज आणि अस्तर एकमेकावर ठेवून घेतलं आहे। इथं मार्किंग केली त्याप्रमाणे आपण तिकडचं अंतर कापायचं नाही आहे। जेव्हा आपण गळा शिवल्यानंतरच हे अंतर कापायचं आहे, हे लक्षात ठेवा। आपण जे एक्स्ट्राचं अंतर ठेवलं आहे ते गळा शिवून झाल्यानंतरच कापणार आहे, ते कापण्याची घाई करायचं नाही। तर इथं आपण गळाखोलीचं माप घेतलं आहे, आपलं गळाखोली जे माप घेऊन घ्यायचं आहे, त्यानंतर आपली गळाखोली किती आहे आणि आपलं खालचं अंतर ते वर्कच्या ब्लाऊजचं अंतर किती येतं आहे हे बघा। अंतर जास्त येतं आहे, मग त्यासाठी आपण मध्ये कात्रीने तो गळा कापून घ्यायचा आहे, पूर्ण कापायचा नाही आहे आपल्याला। तो मध्ये कात्रीने कापून घेतल्यानंतर टिप घालायची, मग किती अंतर जवळ घ्यायचं आहे आपल्याला तेवढीच टिप घालायची, खूप जास्त नाही। आपल्याला अंतर किती कमी पडतं आहे किती जास्त पडते, जास्त पडत असेल तर जास्त टिप घाला, जवळ करा तो गळा। जर कमी असेल तर मग कमी टिप घाला, म्हणजे कमी अंतरात जवळ येईल तो गळा। खूप सोपी पद्धत आहे, त्याला काही करायचं नाही। वर्क आहे तसाच गळा आता महिला शिवतात, जो रेडीमेड गळे दिलेले असतात त्याच पद्धतीने शिवायचं असतो, तर ही पद्धत त्याच गळ्यांना वापरायची। आता इथं अस्तर वरती ठेवून घेतले, खाली ब्लाऊज पीसचा कपडा ठेवून घेतला आहे। मग आता पिनांनी पॅक केला तरी चालेल किंवा 5 नंबरची टिप घालून घेतली तरी चालेल। इथं शोल्डरचं माप आपण मार्किंग करायचं आहे। आपली शोल्डर जे पेपर पॅटर्न ठेवून अस्तर परफेक्ट कटिंग केलेलं राहतं, मग तिथं शोल्डर आपली परफेक्ट राहते। मग शोल्डरचं माप घेतलं आणि पूर्ण गळा असं शिवण करून घ्यायचा। आहे तसं गळा शिवण करायचं आहे, काही वेगळं करायचं नाही। खूप सोप्या पद्धतीत हे गळे शिवले जातात, त्याची शिलाईसुद्धा जास्त आहे। इतर ब्लाउजांपेक्षा हे वर्कच्या ब्लाउजांची शिलाई जास्त आहे, पण शिवताना ते गळे मॅच करता येत नाही, त्यामुळे शिवण करण्याला खूप अवघड जातं। ही जर पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला काही अडचणी येत असतील तर नक्की कमेंट्समध्ये कळवा। जर चुकला असेल तर परत एकदा शिवण परत डबल टिप घालून घ्या। जर थोडी इकडं तिकडं टिप झाली तर टिप परत डबल घालून घ्यायची, काही फरक पडत नाही। या पद्धतीने शिवण करा। एका ताईंनी कमेंट केली होती की हे गळे आपल्याला तयार करायला खूप जड जातं, तर ही पद्धत नक्की ट्राय करा। आता हा गळा आहे तसा कापून घ्या। तुम्हाला शिवताना त्रास होत असेल तर मी या बाजूने, वरच्या बाजूने, आता मी वरती केली ती बाजूने सुद्धा शिवू शकता। पूर्ण गळा आहे तसा कापून घेतलाय। गळा कापून घेतल्यानंतर तो पलटी करायचा आहे फक्त। आता चुकला आहे का कुठं बघून घ्यायचं आहे। पलटी करून घेतलाय, मग त्याला दाबटीप घालून घेऊया। फक्त नखाने प्रेस करून घ्यायचं आहे, सुरुवातीला गळा व्यवस्थित बसून घ्यायचा आहे। इथे थोडं उचकलं म्हणजे वर्कमध्ये खडेमध्ये गेल्यामुळे थोडे वरती येत आहे, मग तो प्रेस करून घ्यायचा आहे। नखाने प्रेस करून घेतलंय तिथली बाजू, म्हणजे व्यवस्थित बसते। आता या पद्धतीने आपण दाबटीप घालून घेऊया। हा एक गळा तशी दाबटीप द्यायची, खूप सोपी पद्धत आहे। नवीन बघणारे असतील, अजूनही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि व्हिडिओला बघता बघता लाईक करा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला काय अडचणी आहे, आवडतो आहे का, तुम्हाला व्हिडिओ आवडतो आहे का हे सुद्धा समजतं। आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला माहिती देत राहील मी। आता ही दाबटीप देताना जे आपले म्हणजे हे स्टोन असतात, स्टोनमुळे सुई जाण्याची आपल्याला खूप भीती असते, त्यासाठी थोडं सुईचा दाबा उचलून घ्या, सुई उचलून घ्या, थोडं सरकून घ्या बाजूला आणि मग टीप घालायची। या पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे।
खूप सोपी पद्धत आहे. आहे तसा गळा तयार झालेला आहे, त्याच्यात वेगळं काहीच नाही. आणि 5 नंबरची टीप घालून पूर्ण शिवण करून घ्यायचं आहे. आहे तसंच शिवण करायचं आहे. म्हणजे कपडा इकडं तिकडं ओढायचा नाही. ओढल्यानंतर काय होतं, आपला गळा तिरपा बसतो. खालचा कपडा ओढायचा नाही, अस्तर ओढायचं नाही. आहे तसंच शिवण करायचं. बैलाबरोबर शिवण करता पण कपडा ओढला जातो, त्यामुळे आपले गळे तिरपे बसतात. ही सुद्धा व्यवस्थित शिवताना काळजी घ्यायची आहे. एकदम हलक्या हाताने ब्लाऊज शिवायचं आहे. आता मागे टक्स देऊन घेऊया. मागे टक्स देताना 4 इंच किंवा 4.5 इंचच्या अंतरावर द्यायचं आहे. दोघी बाजूने टक्स द्यायचा आहे. टक्स देताना शोल्डरचा मध्य करायचा आणि टक्स पॉईंट द्यायचा आहे. मार्किंग करून घ्यायची. 4 इंचचा घेतला तर मार्किंग करा, 4.5 इंचचा घेतला तर मार्किंग करा आणि कमरपट्टी जोडायची. पूर्ण कमरपट्टी अर्धा इंचच्या अंतरावर जोडून घ्यायची. दापटीप घालून घेतली. त्यानंतर पलटी करायचं आहे उलट्या बाजूने आणि 5 नंबरची टीप घालायची. नंतर आपण हातशिलाई करू शकतो. हुक लावतो तेव्हा हातशिलाई करायची आणि ही 5 नंबरची टीप काढून घ्यायची. नंतर एक्स्ट्राचा कपडा कापून घेतला. आपला गळा तयार झाला आहे. खूप सुंदर असा गळा तयार झाला आहे. कमी वेळेत शिलाई जास्त असणारा हा ब्लाऊज आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. काही अडचणी येत असतील ते मला नक्की कमेंट्स करा, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला अजून काय अडचणी त्यावर व्हिडिओ तयार करेल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.